तर आजकाल इन्फर्टिलिटीचा रेट जो आहे इतका का वाढला आहे? ॲक्चुअली आयुर्वेदात सांगितलंय चरक संहितामध्ये, की सौमनस्य गर्भधारणम श्रेष्ठम. तर म्हणजे तुमचं मन जर चांगलं असेल, तुमचं मन जर शांत असेल, तर गर्भधारणा ही नक्कीच लगेच होते. आणि आजच्या जगात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, की कोणाचं मनच शांत नाहीये. स्ट्रेस, अँक्झायटी, डिप्रेशन, लाईफस्टाईल चेंज, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे इतक्या अति प्रमाणात वाढलेत, की इंडियामध्ये इन्फर्टिलिटी रेट आता सगळ्यात जास्त आहे आणि गेल्या 5-6 वर्षात तो कंटिन्युअसली इन्क्रीज होतोय. सो आपली लाईफस्टाईल आणि मन शांत राहणं ह्या 2 गोष्टी सध्याच्या जगात खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या मिसिंग आहेत. जसं तुम्ही आता स्ट्रेस, एन्झायटी वाढलेली आहे, तर ह्याचं नेमकं कारण म्हणजे एज, लाईफस्टाईल एक्झॅक्टली व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वाढली? इन्फर्टिलिटीमध्ये आत्ता आपण जर बघितलं तर सगळ्यात मेन रिझन आहे स्ट्रेस. ॲक्चुअली बघण्यात आलंय, की अर्बन आणि रुरल असं आपण जर 2 कंपेअर केले, तर मोठ्या शहरांमध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये इन्फर्टिलिटीचा रेट जास्त आहे कंपेअर टू गावं जर आपण बघितले तर. तर हे का आहे? कारण मोठ्या सिटीजमध्ये मोस्टली सगळे जॉब्स करतायत. मॉर्निंग 7 टू रात्री 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, लेट नाईट जॉब्स, नाईट शिफ्ट्स हे सगळं आजकाल चालू आहे. ह्याच्यामुळे ॲक्चुअल शरीरावर काय परिणाम होतो? तर आयुर्वेदाप्रमाणे शरीरात 3 दोष आहेत: वात, पित्त आणि कफ. हे तिन्ही दोष समस्थितीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त कंटिन्युअसली स्ट्रेसफुल जॉब करता, कंटिन्युअसली तुम्ही बाहेर आहे, कंटिन्युअस स्क्रीनवर आहे, तर अशा वेळेस तुमचा स्ट्रेस वाढतो, तुमच्यात वात प्रकोप वाढतो. वात खूप वाढल्यामुळेही तुमच्या फर्टिलिटीवर त्याचा परिणाम होतो. प्लस तुमची झोप जर व्यवस्थित झाली नाही, झोप हे अतिशय महत्त्वाचं ॲस्पेक्ट आहे आपल्या लाईफमध्ये. कारण जर तुम्ही प्रॉपर झोप तुमची डीप स्लीप झाली नसेल, तर तुम्ही नेक्स्ट डे फ्रेश उठणार नाही. नेक्स्ट डे जर तुम्ही फ्रेश नसेल, तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होणार नाही, तुमचे दोष समस्थितीत राहणार नाही आणि मग अगेन लॉट ऑफ डिसऑर्डर्स त्याच्यापासून स्टार्ट होतात. पोट साफ होणार नाही. पोट साफ झालं नाही, की ड्यू टू इनडायजेशन अगेन मेजर प्रॉब्लेम्स येतात. सो ही एक सायकल आहे, जी कुठेतरी आपण तोडली पाहिजे, लाईफस्टाईल चेंजेस केले पाहिजे, जेणेकरून इन्फर्टिलिटी अजून पुढे होणार नाही आणि जे होतंय त्याला आपण स्टॉप करू शकतो. पण तुम्ही जसं म्हणलात, की अर्बन एरियामध्ये इन्फर्टिलिटीचा रेट जास्त वाढलाय दॅन रुरल एरियात. असं हे नेमकं असं कशासाठी आहे? नाही, कारण काय आहे, अजून पण गावाकडे तेवढा स्ट्रेस नाहीये. म्हणजे लोक जातात 10 वाजता, प्रॉपर सकाळी टाइम देतात, दुपारी लंचला घरी येतात, इव्हनिंगला डिनरला घरी असतात. आजकाल काय झालंय, मोस्ट ऑफ द सिटी लाईफमध्ये मॉर्निंगचा ब्रेकफास्ट बाहेर करतात. बाहेरचं खाणं हे सिटी लाईफमध्ये खूप जास्त वाढलंय आणि पोल्युशन हा एक अगेन खूप मोठा प्रश्न आहे, की इथून आता पुण्यातच जर आपण बघितलं तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला कमीत कमी 1.5-2 तास माणसाचा ट्रॅफिकमध्ये जातो. त्या ट्रॅफिकमध्ये तो कंटिन्युअसली लॅपटॉपवर असतो किंवा फोनवर असतो. तर कंटिन्युअसली स्क्रीन टाईमनी तुमचा स्ट्रेस वाढतो. तुम्ही कधी पण फुल रिलॅक्स नसता. तुम्हाला योगा करायला टाईम नाही, तुम्हाला एक्सरसाइज करायला टाईम नाही. जेव्हा आम्ही आमच्या पेशंटना सांगतो, की स्टार्ट युअर डे विथ एक्सरसाइज, ते म्हणतात, मॅम कधी करायचं? 6ला उठतो, 7ला बस येते, वी हॅव टू गो. रात्री करा, तर रात्री घरी येतायत 7ला, दे हॅव देअर डिनर अँड हॅव सम फॅमिली टाईम अँड दे गो टू बेड. सो तो वेळच मिळत नाहीये, की तुम्ही स्वतःच्या हेल्थला लक्ष द्याल. आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम असं होतंय, की वीकमधनं 4-5 टाइम्स तुम्ही बाहेरचं खाताय. जरी तुम्ही हॉटेलिंग एकदा करत असाल, तरी जर तुम्ही कॉन्शियस माइंडनी विचार केला, तर कसं होतंय, की आज तुम्ही सँडविचेस खाल्ले घरी बनवून, बट ब्रेड बाहेरनं आला. ब्रेड हेल्थसाठी चांगला नाही. आज तुम्ही कोल्ड ड्रिंक घेतलं, उद्या तुम्ही काहीतरी चिप्सचं पॅकेट खाल्लं, परवाच्या दिवशी काहीतरी भेळ खाल्ली, तुम्ही म्हणाल आम्ही साऊथ इंडियन खाल्लं, हेल्दी ब्रेकफास्ट होतं, आम्ही इडली डोसा खाल्ला. असं करत ना रोजच असं होतंय, की शरीरात काहीतरी अशी वस्तू जाते जी आपल्या शरीरासाठी चांगली नाही. आणि प्लस सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, की तुम्ही दिवसभर बसून असता. सो तुमचं स्वेट नाही होत. जर तुमचं स्वेट नाही झालं, तर हार्मोन्स ऍक्टिव्ह नाही होत, हॅपी हार्मोन्स जनरेटच नाही होत. जर तुमच्या बॉडीमध्ये स्वेटिंग झालं, एक्सरसाइजमध्ये आम्ही प्रत्येक पेशंटला हे आवर्जून सांगतो, की स्वेट होणं महत्वाचं आहे. अशी एक्सरसाइज करा ज्याच्यात तुमचं स्वेट होईल. का? बिकॉज वेन देअर इज स्वेटिंग, देन हॅपी हार्मोन्स आर रिलीज. हॅपी हार्मोन्स रिलीज झाले तर तुम्हाला हॅपी वाटेल, स्ट्रेस फ्री होईल, लाईट व्हाल. मग कुठं जाऊन तुम्ही
बेबीसाठी प्लॅन करू शकाल किंवा मेंटली प्रिपेअर व्हाल. करेक्ट. सो दिस इज द मेन थिंग. आणि एजचा पण काही फॅक्टर असतो का? डेफिनेटली एज मॅटर्स, बिकॉज तुम्ही जेव्हा 20 to 28, 29 ह्या एज ग्रुपमध्ये असता तेव्हा तुमचे सेक्स हार्मोन्स जास्त ऍक्टिव्ह असतात. प्लस जे तुमचे बीज आहे, स्त्री बीज आणि पुरुष बीज जे आहे ते अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं असतं. त्याची क्वालिटी चांगली असते. तुमचे पिरियड्स रेग्युलर असतात. मेल्समध्ये पण त्यांच्या स्पर्म्सची क्वालिटी हाय असते, कारण इतकं शरीर अजून त्या प्रमाणात आपलं घाणही झालेलं नसतं त्या बघायला गेलं तर. त्यामुळे 20 to 28 एज ग्रुपमध्ये जर तुमची प्रेग्नन्सी राहिली ना तर जास्त प्रॉब्लेम्स येत नाही, पटकन राहते. बट इफ यू गो बियॉन्ड 30 तर मग तुमचं स्पर्म क्वालिटी कमी होत जाते. फिमेल्समध्ये बरेच प्रॉब्लेम्स येतात, PCOD, PCOS, पिरियड्स वेळेवर न येणे, तुमचा स्ट्रेस वाढत जातो. आफ्टर 30 तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही 25चे होता तेव्हा तुमच्या लाईफमध्ये किती स्ट्रेस मॅटर करत होतं आणि जेव्हा तुम्ही 30 to 35 मध्ये तेव्हा किती मॅटर करतं. तुमची रिस्पॉन्सिबिलिटीज खूप जास्त वाढतात, त्यामुळे तो स्ट्रेसही वाढतो. त्यामुळे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफ, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर डेफिनेटली त्याचा परिणाम हा होतोच. इन्फर्टिलिटीसाठी फक्त स्त्रियांनाच प्रॉब्लेम असतो का मेल्सला पण असतो? नाही, इन्फर्टिलिटी ही मेल पण असू शकते किंवा फिमेल पण असू शकते. फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये देर आर नंबर ऑफ कॉजेस, की PCOD असू शकतं, PCOS आहे, एंडोमेट्रियोसिस आहे, AMH लेवल कमी आहे, आणि कधी कधी असं लक्षात येतं की काहीही त्रास नाहीये. खूपदा मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये आम्ही हे बघतो की मॅम सगळे रिपोर्ट्स नॉर्मल, बट आम्ही 4 वर्षापासून ट्राय करतोय बट आम्हाला कन्सीव्ह होत नाहीये. मग ह्याच्यात हे लक्षात आलंय की लाईफस्टाईल किती महत्वाचा रोल प्ले करते. तसंच सेम मेल्समध्ये पण होतं. मेल इन्फर्टिलिटी इनफॅक्ट फिमेल इन्फर्टिलिटीपेक्षाही आजच्या जगात वाढत चालली आहे. आमच्या क्लिनिकमध्ये जर 5 पेशंट्स असतील इन्फर्टिलिटीचे तर 3 तरी मेल इन्फर्टिलिटी असते. मेलमध्ये मोस्टली स्पर्म काउंट लो असणं, त्याच्यानंतर हेड नेक, स्पर्ममध्ये हेड, नेक आणि टेल असे 3 पार्ट असतात स्पर्मचे. सो त्याच्यात डिफॉर्मिटी असते, कधी हेड ॲबनॉर्मल आहे, कधी नेक ॲबनॉर्मल आहे, सो त्याच्यात ॲबनॉर्मॅलिटी येते, मोटिलिटी कमी असते स्पर्म्सची. तर या सगळ्या कारणांमुळे इन्फर्टिलिटीही येते. बट इन्फर्टिलिटीमध्ये मेल आणि फिमेल दोघांचे टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. बट जेव्हा पुरुषांना इन्फर्टिलिटीचा त्रास असतो त्यांनी काय विशेष लक्ष दिले पाहिजे? आधी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आजच्या जगात मेल इन्फर्टिलिटी जास्त का वाढते आहे, की काय रिझन्स आहेत ज्याच्याने मेल इन्फर्टिलिटी वाढते. सो मेल इन्फर्टिलिटीमध्ये सगळ्यात फर्स्ट रिझन अगेन तेच आहे की स्ट्रेसफुल लाईफ आणि कंटिन्युअसली तुम्ही स्क्रीनवर आहात, कंटिन्युअसली तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. सो त्याच्याने मेल इन्फर्टिलिटी वाढते. तुमचं खाणं पिणं चेंज झालंय, तुम्ही ऑफिसमध्ये जाताय, दिवसभर बाहेर आहात, स्ट्रेस आहे. आणि मेन म्हणजे आजकाल स्मोकिंग, ड्रिंकिंग हे इतकं कॉमन कल्चर झालंय. आता जसं मी मगाशी पण म्हटलं की सिटी लाईफमध्ये जास्त रेट वाढलाय, कारण तुम्ही सारखं म्हणता की आम्हाला ऑफिस मिटिंग्सला जायला लागतं, आज ऑफिसमध्ये हे आहे ते आहे, कलिग्स येणार आहेत, सो वी हॅव टू ड्रिंक. खूप जण आम्हाला म्हणतात वी हॅव टू ड्रिंक मॅम, बिकॉज कलिग्स सोबत आम्ही जातोय, मिटिंग्सला आम्ही जातोय. बट स्मोकिंग, ड्रिंकिंग इज द मेन रिझन फॉर इन्फर्टिलिटी. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मेजर रिझन इन मेल्स की मेल इन्फर्टिलिटी ही होते. ओके, पण मग स्मोकिंग आणि ड्रिंकिंगचा इन्फर्टिलिटीवरती एक्झॅक्ट काय परिणाम होतो? स्मोकिंग आणि ड्रिंकिंग जे आहे ना ते तुमचे, इफ फिमेल इज ऑल्सो डुईंग और मेल इज ऑल्सो डुईंग, जर तुम्ही स्मोकिंग ड्रिंकिंग करताय तर सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदामध्ये काय आहे ना की सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. ह्या 3 गुणांनी आपलं शरीर बनलं आहे. सत्व, रज, तम. आपण नेहमी ऐकतो की सत्व गुणाचं म्हणजे एकदम चांगलं, प्रभू राम सत्व गुणाचे. रजगुण म्हणजे खूप जास्त फायटर पीपल्स आर रजगुण, आणि तमोगुण म्हणजे आळशी असं. तर 3 गुण आहेत शरीरात, 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ, आणि 7 धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. शुक्र मीन्स सगळ्यात शेवट शुक्राचा उल्लेख आहे की शुक्र मीन्स स्पर्म अँड ओव्हम. सो तुमचा जर रसधातू चांगला असेल तरच तुमचा शुक्र धातू एंडला चांगला असणार आहे. सो रसधातू चांगले असण्यासाठी हे वात, पित्त, कफ 3 दोष सम अवस्थेत पाहिजे. आणि सत्व, रज आणि तम हे जे गुण आहे ह्याच्यात सत्व गुण आपला जास्त वाढला पाहिजे. तर जेव्हा आपण स्मोक करतो किंवा ड्रिंक करतो तर अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे काय होतं ना, तुमच्या शरीरातला तमोगुण वाढतं. तमोगुण जास्त वाढल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये
विचार करायची शक्ती किंवा एकदम फ्रेशनेस हे गोष्टी येत नाहीत. तर तमोगुण जर जास्त वाढत गेला तर तुमचं वातपित्त कफ जे हे 3 दोष आहेत ते अगेन इम्बॅलन्स होतात आणि तुमचा जो रसधातू आहे त्याला ते क्षय करतात. म्हणजे जे तुमच्यातला जो रसधातू आहे त्याला ते डिक्रीज करतं स्मोकिंग आणि ड्रिंकिंग आणि ते डिक्रीज झाल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा स्पर्म काउंट हा कमी होतो. सो आयुर्वेदाप्रमाणे तर हे सायंटिफिक रिझन झालं, बट कोणालाही आपण अनालिसिस करून बघितलं तर स्मोकिंग अँड ड्रिंकिंग कॉज स्पर्म काउंट्समध्ये चेंज होतो की स्पर्म काउंट चेंज झालाय, मोटिलिटी चेंज झाली आहे, त्याची मॉर्फॉलॉजी इव्हन चेंज झाली. आणि स्त्रियांमध्ये तर स्मोकिंग आणि ड्रिंकिंगमुळे हार्मोनल इम्बॅलन्स खूप मेजर बघण्यात येतो. PCOS, PCODचं कारणच स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे आहे.